श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज मी तुम्हाला अक्कलकोटातील अशी एक कथा सांगणार आहे, जी फक्त ऐकण्यासाठी नाही तर मनात उतरवण्यासाठी आहे. ही कथा आहे संयम, श्रद्धा आणि पूर्ण शरणागतीची. या कथेचे नाव आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची कथा. शांततेत उमललेली कृपा. अक्कलकोट नगरीत त्या काळी नेहमीप्रमाणेच वर्दळ होती. दूरदूरून लोक स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी येत. कुणी आजारी, कुणी दुःखी, कुणी प्रश्न घेऊन, तर कुणी फक्त मन शांत करण्यासाठी. स्वामी महाराज बहुतेक वेळा बाळरानावर, कधी वडाच्या झाडाखाली, तर कधी मंदिराजवळ बसलेले असत. कुणाशी बोलायचं, कुणाला दुर्लक्ष करायचं, कुणाची परीक्षा घ्यायची, हे सगळं तेच ठरवत. याच अक्कलकोटापासून थोड्या अंतरावर शिवराम नावाचा एक साधारण माणूस राहत होता. वय साधारण 40च्या आसपास. कुटुंब, थोडीशी शेती आणि रोजचा संघर्ष, एवढंच त्याचं आयुष्य होतं. तो वाईट माणूस नव्हता, पण मनाने फार अस्वस्थ होता. सतत काळजी, सतत भीती. उद्याचं काय होईल, पोरांचं कसं होईल, हातातलं सगळं निसटेल का, असे विचार त्याच्या मनातून कधी जातच नसत. काही वर्षापासून शिवरामच्या आयुष्यात एकामागोमाग एक संकट येत होती. कधी पीक हातचं जायचं, कधी घरात कुणी आजारी पडायचं, तर कधी अचानक खर्च उभा राहायचा. तो देव मानायचा, पूजा करायचा, पण मनात एक सल कायम होती. मी एवढं सगळं करूनही मला शांती का मिळत नाही? एकदा तर परिस्थिती इतकी बिकट झाली की शेती गहाण ठेवण्याची वेळ आली. त्या रात्री शिवराम झोपलाच नाही. घर झोपलेलं, बाहेर अंधार आणि मनात प्रचंड गोंधळ. पहाटे उठून तो घराबाहेर बसला, डोळे पाणावले. त्या क्षणी त्याच्या मनात एकच विचार आला, अक्कलकोटला जायचा. त्याला स्वामी महाराजांबद्दल खूप ऐकलेलं होतं, पण कधी मनापासून गेलाच नव्हता. यावेळी मात्र काही मागण्यासाठी नाही, तर मनातलं ओझं कुणीतरी समोर ठेवण्यासाठी तो निघाला. यावेळी मात्र काही मागण्यासाठी नाही, तर मनातलं ओझं कुणातरी समोर ठेवण्यासाठी निघाला. अक्कलकोटात पोहोचायला दुपार झाली. ऊन होतं, अंग थकलं होतं, पण मनात एक वेगळीच शंका होती. चौकशी करता करता तो माळरानावर पोहोचला. दूरवर स्वामी महाराज बसलेले दिसले. आजूबाजूला काही लोक होते, काही जात होते, काही येत होते. शिवराम हळूच जवळ गेला आणि बाजूला उभा राहिला. स्वामी महाराज कुणाशीच बोलत नव्हते, फक्त शांत बसले होते. शिवराम काही बोलला नाही. त्याने प्रश्न विचारला नाही, तक्रार केली नाही. तो फक्त तिथे उभा राहिला. बराच वेळ गेला. सूर्य थोडा कलला. अचानक स्वामी महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, "इतकं ओझं घेऊन उभा राहिलास, बसत का नाहीस?" इतकंच. ना नाव विचारलं, ना प्रश्न. शिवराम बसला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण तो काही बोलला नाही. स्वामी पुन्हा शांत झाले. वेळ जात राहिला. लोक बदलत होते, पण स्वामी आणि शिवराम तिथेच होते. थोड्या वेळाने स्वामी महाराज उठले. त्यांनी जवळच पडलेली एक जुनी पिशवी उचलली आणि शिवरामकडे दिली. म्हणाले, "ही ठेव, संध्याकाळपर्यंत सांभाळ." शिवराम गोंधळला. "काय आहे? काय आहे? का आहे?" काही विचारायची हिंमत झाली नाही. त्याने पिशवी घेतली आणि बाजूला बसून राहिला. त्या पिशवीत काही नव्हतं, पूर्ण रिकामी. संध्याकाळ होत आली. स्वामी महाराज परत आले. त्यांनी विचारलं, "काय केलंस पिशवीचं?" शिवराम म्हणाला, "स्वामी, रिकामीच होती. जशी दिली तशीच आहे." स्वामी महाराज थोडा वेळ त्याच्याकडे पाहत राहिले. मग शांतपणे म्हणाले, "मनही तुझं असंच आहे, रिकामं आहे, पण तरीही तू ते ओझ्यानं भरून ठेवलं आहेस." हे शब्द शिवरामच्या काळजात उतरले. स्वामी पुढे म्हणाले, "सगळं आपल्या हातात ठेवायचा हट्ट केलास की मन थकून जातं. जे सोडायचं असतं ते धरून ठेवतोस आणि जे धरायचं असतं ते विश्वास सोडून देतोस." शिवराम काहीच बोलू शकला नाही. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. स्वामी महाराजांनी पिशवी परत घेतली आणि बाजूला ठेवली. ते म्हणाले, "आज काही मागू नकोस.
फक्त मन हलकं करून जा, बाकीचं वेळेवर होईल. त्या दिवशी शिवराम काहीही मिळवून गेला नाही. ना पैसा, ना उत्तर, ना चमत्कार. पण तो जसा अक्कलकोटात आला होता तसा परत गेला नाही. तो तसा परत गेला नाही. पुढच्या काही दिवसांत परिस्थिती हळूहळू बदलली. सगळं लगेच सुरळीत झालं असं नाही, पण त्याची घाई, त्याची घबराट कमी झाली. तो जास्त शांत झाला. निर्णय नीट घेऊ लागला आणि ज्या गोष्टी बदलू शकत नव्हता त्या स्वामींवर सोपवू लागला. काही महिन्यांनी शेतीची अडचण सुटली, घरातली आजारपण कमी झाली आणि आयुष्याला पुन्हा एक स्थिर दिशा मिळाली. शिवराम आजही अक्कलकोटला जातो, काही मागायला नाही, फक्त त्या रिकामी पिशवीची आठवण ठेवायला. कारण त्याला कळून चुकलं होतं. श्री स्वामी समर्थ महाराज संकट काढत नाहीत, ते मनाला संकट सहन करण्याचं बळ देतात. या कथेचा मुख्य अर्थ असा आहे की श्री स्वामी समर्थ महाराज आपली सगळी संकटं एका क्षणात नाहीशी करत नाहीत, पण त्या संकटाकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलतात. शिवरामकडे काहीच नव्हतं असं नाही, पण त्याचं मन सतत भीती, काळजी आणि उद्या काय होईल या विचारांनी भरलेलं होतं. स्वामी महाराजांनी त्याला काही देऊन चमत्कार केला नाही, तर रिकामी पिशवी देऊन एक मोठं सत्य समजावलं. मन मुळात रिकामंच असतं, पण आपण त्यात